शुभांगी जनार्दन जोगदंड एक छोट्याशा गावामध्ये जन्मलेली आणि वाढलेली. लहानपणापासून शालेय जीवनामध्ये हुशार आणि सर्वांबरोबर प्रामाणिकपणे वागणारी शुभांगी. मोठं होऊन आई वडिलांसाठी काहीतरी करायचं ही तिची लहानपणापासूनची इच्छा. गावामधील इतर मुलींपेक्षा शुभांगीचा स्वभाव मात्र वेगळा होता. नेहमी ती आपल्या शाळेवर, अभ्यासावरती लक्ष द्यायची आणि इतर वाईट गोष्टीवरती ती दुर्लक्ष करायची. शुभांगीचे वडील जनार्दन यांना वाटलं होतं शुभांगी एक आदर्श मुलगी बनेल. त्यासाठी तिचं नांदेडच्या एका महाविद्यालयामध्ये BHMS ला ऍडमिशन घेतलं होतं. डॉक्टर होण्याचं स्वप्न फक्त शुभांगीचंच नव्हतं, तर तिच्या आजीची देखील इच्छा होती तिची नात गावामधील पहिली महिला डॉक्टर बनावी. शुभांगीचे वडील जनार्दन जोगदंड यांची गावामध्ये एक विशिष्ट प्रकारची ओळख होती. संस्कारिक आणि कोणाच्याही मध्यात न पडणारं कुटुंब. त्याचप्रमाणे शुभांगीने देखील एक गृहिणी म्हणून आपलं कर्तव्य पार पाडावं असं वडिलांची इच्छा होती. पण शुभांगीची आजी आणि शुभांगीला डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं, म्हणून शुभांगीच्या आजीने तिच्या वडिलांना नांदेडच्या एका महाविद्यालयामध्ये BHMS ला ऍडमिशन घेतलं. असं पाहिलं तर शुभांगी लहानपणापासून हुशार होती. 12वीला तिला उत्तम गुण मिळाले. BHMS चे तिचे 2 वर्ष पूर्ण झाली होती आणि 3रं वर्ष नुकतंच कंप्लीट होणार होतं. पण याच दरम्यान शुभांगीची ओळख रोहित नावाच्या मुलाबरोबर झाली. रोहित हा मुलगा शुभांगीच्या गावामधीलच रहिवासी. तो मनाने प्रामाणिक आणि साधा भोळा स्वभावाचा. गावामध्ये त्याच्या ओळखीच्या लोकांना कोणालाही मदतीची गरज पडली तर रोहित सर्वात अगोदर धावून जायचा. याच रोहित बरोबर शुभांगीची कॉलेजमधील एका कार्यक्रमामध्ये ओळख झाली. सुरुवातीला रोहित आणि शुभांगी हॅलो नमस्कार म्हणून एवढेच बोलायचे, पण कालांतराने शुभांगी आणि रोहित यांच्या दोघांमध्ये जास्तच ओळख वाढली. शुभांगीला रोहितचा स्वभाव आवडला आणि रोहितला देखील शुभांगीचा स्वभाव आवडला आणि बघता बघता या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. रोहित कधीच तिला कोणत्याही कामामध्ये अडवत नव्हता. उलट तो तिला शिक्षणासाठी मदत करायचा. तुला जे शिकायचं ते शिक, तू मोठी डॉक्टर हो. तिच्यावर त्यांनी कधीही संशय घेतला नाही. त्यामध्ये शुभांगीचं BHMS चं 3रं वर्ष देखील कंप्लीट झालं आणि ती अखेर डॉक्टर झाली. डॉक्टर झाल्यानंतर शुभांगीचं क्लिनिक हॉस्पिटलमध्ये जास्त वेळ जायचा. तिला बाकीच्या गोष्टी विचार करायला वेळच नव्हता. जर कधी तिला टाइम मिळाला तर ती रोहितला भेटायची. रोहित देखील शुभांगीच्या म्हणण्याप्रमाणेच वागायचा. यांच्या दोघांमध्ये लग्नाचा विषय देखील ठरला. पण सर्वात मोठी अडचण होती शुभांगीच्या घरातील लोकांची. वडील या गोष्टीला कधीच स्वीकारणार नाही हे शुभांगीला चांगलं माहिती होतं. त्यामुळेच तर ती कधीतरी रोहितला भेटायची. पण सत्य किती लपवण्याचा प्रयत्न केला तर एक ना एक दिवस ते समोर येतच. असंच काही शुभांगीचे वडील जनार्दन जोगदंड याला शुभांगी आणि रोहितच्या प्रेमाबद्दल समजलं. वडिलांनी सर्वात अगोदर शुभांगीला याच्याबद्दल समजवलं. आपलं गावामध्ये मोठं नाव आहे, जर तू असं काही केलं तर आपलं नाव खराब होईल. तिने देखील वडिलांना उत्तर दिलं होतं, मी फक्त रोहितला कधीतरीच भेटते आणि आम्ही लग्न करणार आहे. तिचे वडील जनार्दन यांना ही गोष्ट पसंत नव्हती, कारण की घरामध्ये कोणताही निर्णय घ्यायचा असला तर त्यांना विचारून घेतला जायचा. जर आपल्या मुलीच्या प्रेम प्रकरणाबद्दल गावामध्ये बातमी पसरली तर आपल्या कुटुंबाची मोठी बदनामी होईल. त्यासाठी त्यांनी एक प्लॅन तयार केला. घरातील सर्व लोकांनी, तिचे वडील, मामा, चुलत भाऊ आणि काका या सर्वांनी शुभांगीला कायमचं संपवण्याचा प्लॅन केला. तरी साधारणतः 11ची वेळ झाली होती. शुभांगी आपल्या खोलीमध्ये काहीतरी काम करत होती. वडील जनार्दन, काका, मामा आणि चुलत भाऊ हे सर्वजण तिच्या खोलीमध्ये गेले. थोडे जण रात्रीचे तिच्या खोलीमध्ये का आले हे तिला समजलंच नाही. तिला काही समजण्या अगोदरच चुलत भावांनी तिचा हात धरला तर काका मामांनी तिचे पाय धरले. शुभांगी रडत होती, मी काय चुकी केली त्याच्यामुळे तुम्ही माझ्याबरोबर असा व्यवहार करताय. त्यावरती वडील म्हणाले, तुला सांगितलं होतं रोहित बरोबर प्रेम प्रकरण थांबव, पण तू आमचं ऐकलं नाही आणि यानंतर या 5 जणांनी तिची गळा दाबून हत्या करण्यात आली. पण सर्वात मोठा प्रश्न होता तो म्हणजे शुभांगीची हत्या झाली हे कोणाला समजायला नको होतं. त्यासाठी त्यांनी ज्वारीच्या शेतामध्ये अगोदरच जागा साफ करून ठेवली होती. त्या ठिकाणी अंत्यविधीला जे काही सामान लागतं ते अगोदरच आणून ठेवण्यात आलं होतं. मध्यरात्री या 5 जणांनी शुभांगीचा मृतदेह एका गोणीमध्ये भरला आणि शेतामध्ये नेला. कदाचित शुभांगीचा थोडाफार जीव असला असेल, पण तिच्या कुटुंबातील लोकांनी दया न दाखवता तिचा मृतदेह पेटून दिला, जेणेकरून शुभांगीबद्दल कोणताही पुरावा मिळावा नाही. तिच्या शरीराचे अवयव गावापासून 22 किलोमीटर दूर असलेल्या एका नदीमध्ये फेकण्यात आले. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शुभांगीची घरातील लोकांनी हत्या केली, पण घरातील लोक गावामध्ये अशा प्रकारे वावरत होते जसं काही घडलंच नाही. तिचा प्रियकर रोहित, कॉलेजमधील मित्र शुभांगीबद्दल विचारत होते, परंतु घरच्यांनी तिच्याबद्दल काहीही माहिती दिली नाही. 2 दिवस उलटून गेले होते, पण तिचा कुठे ठाव ठिकाणा लागला नाही. अखेर 3ऱ्या दिवशी पिंपरी महिपाल या गावामधील एका व्यक्तीने सर्व घटनेचा उलगडा केला. पोलिसांनी सर्वात अगोदर ज्या ठिकाणी शुभांगीला पेटवून देण्यात आलं होतं
त्या ठिकाणी जाऊन तपासणी केली तर त्यांना काही कपडे आणि मानवी शरीराची हाडं सापडले. सर्वात अगोदर फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आणि त्यावरून सिद्ध झालं शुभांगीची हत्या झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तिचे वडील, काका, मामा आणि चुलत भाऊ या सर्वांना ताब्यात घेतलं. अगोदर सर्वांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरं दिली. आपण शुभांगीला मारलं नाही, ती गेल्या 2 दिवसापासून बेपत्ता आहे, आम्हाला माहिती नाही कुठे आहे. पण पोलिसांनी जेव्हा त्यांच्या पद्धतीने विचारलं तेव्हा सर्वजण बोलत्या पोपटासारखे बोलायला लागले आणि त्या 5 जणांनी आपला गुन्हा कबूल केला.